सॅलरी किती एक्सपेक्टेड आहे? 3-3.5 लाख वर्षाला. आणि कोणत्या बेसिसवर 30,000 महिना द्यायचा? कोणत्या बेसिसवर म्हणजे 11,000 रुपये भाडं आहे मला घराला. बायकोला आयब्रो वॅक्स, बायकोची ब्युटी कमी नाही झाली पाहिजे. नवरा ड्युटी करून मिळाला तरी चालेल. पोराला भिंगरला शाळेत घातलंय, दररोज टिंगराला सूज घेऊन घरी येतंय ते पोरग. मास्टरला मारण्याचा चपकी तर त्याला फी नाही भरली म्हणून 70,000 रुपये पहिल्याच वर्षी डोनेशन आहे. 70 माणसाने किडनी डोनेशनला टाकली पण ती पण फेल निघाली. एवढं सगळं करून बायकोला अजून एक परी पाहिजे. परी झाली. त्या परीचा दवाखाना करू माझी टर्रे झाली. पण परी काय अजून परी व्हायला. परीला सोमवारी पिवळा जुलाब, मंगळवारी काळा जुलाब, बुधवारी काहीच करीत नाही. परी तापली, परी शिंकली, परी थुकली, परीची ढिरी फुगली, परीला वापत्यात हे करा ते करा. परीने घरी यायची वासना नाही ठेवली माणसाला. एवढं सगळं करून तुला सांगतो माणसाच्या जीवाला काही खाऊ वाटलं काहीतरी हॉटेलमध्ये जाऊन तर तिचे पाहुणे कडून नेऊन टाकतात घरी. काय माहिती मग तिथं चालू होतं घ्यायला साड्या, घ्यायला परकर. अगं बाई नवरीची वर्कर आणि बघ किती लाल झाली ती काम करू तसं व्हायला जर आलेली सगळे पैसे मी लोकांना देतोय ना. मी फुकटच काम करत राहिलो कंपनीत. मिसेस जॉब करत नाही का मग? अहो मला तिने जॉबला ठेवले तिच्यासाठी. तिला हलवायला एखादा माणूस ठेवला ना ते पण बरं होईल. म्हणून हालत सुद्धा नाही. तुम्ही जिमची फी दिली का रे? हा सर माय 6 महिन्याची ऍडव्हान्स आहे. आणि टाकळ कर तू. सर मी पुढल्या महिन्यात देतो ना. बरोबर. तुषार काय करतोय? बायसेप मारतोय सर. अरे मग असं मारतात का? हात सरळ कर आधी, मधून फोल्ड कर आणि हळूहळू मुवमेंट कर. हा शाबास शाबास. लवकरच हळूहळू होशील. किप इट अप. तर बापाने असं बायसेप मारला होता का? अहो सर बरोबर मारतोय. नीट मार ना. किती वेळा सांगू मार नीट. यार काय झालं? दम लागला का तुला? अरे बाळा एवढं दमस्तवर नाही जिम करायची. उद्या तुला कमी जास्त आलं माझी जिम कसं चालणार? कुत्र्या 2 सेट नाही मारले लगेच तुला दम लागला का? परत 6 महिने जिमला येतात फी भरतात तरी ती दमते नाही. तिथं कोणी सेट मारलाय रे? गाम पुसला नाही अजून. सर मी मारला. तू मारलाय वय. टाकल कर तू जर असता ना तुला तर चॅम्बोलाच असता आता. सर गाणे चेंज करा ना. कोणतं लावायचे? बोंबू डालके. हा बरं जा तू लावतो मी. सर मोटिवेशनल गाणं लावा ना. मजा येते वर्कआउट करायला. बोंबल्याचं काय एक नंबरचा फालतू पोरगा आहे. बोंबलेला नाव ठेवतो कुत्र्या. बोंबलेला नाव ठेवतो. तो म्हणतो 30 गाणी वाजणार कारण की त्यांनी फी ऍडव्हान्स मध्ये दिलेली. कळलं ना? दरवाजा किसका तो खुला है देखो जरा. एवढं